विनोद तावडे यांना षडयंत्रपूर्ण गुंतवण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे महासचिव विनोद तावडे हे नालासोपारा वसई भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसे काम करावे, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसे थांबवावे यासाठी बैठक घेत होते. विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असे षडयंत्र असं होतं की विनोद तावडे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत. हे पैसे वसई, विरार, नालासोपारा भागात वाटणार आहेत अशी फिल्म तयार केली. विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं. विनोद तावडे यांना षडयंत्रपूर्ण गुंतवण्यात आलेलं आहे. विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती पैसे वाटप करेल का याचा विचार केला पाहिजे. विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. निवडणूक हरत आहेत आणि म्हणून विनोद तावडे आणि भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपास यंत्रणांनी याबाबत दखल घेतली आहे. भाजप या षडयंत्राचा पर्दाफाश करेल. विनोद तावडेंवरील आरोप चुकीचे आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी हे नालासोपारा वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं. विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यवधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत. आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली. विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं. खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे. खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. विरोधक आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे. तपास यंत्रणा या षडयंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू. विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे. त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळं, त्यांची पायाखालची वाळू घसरल्यामुळं असा आरोप करतात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.